आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। मनोज जरांगे पाटलांची इगतपुरी तालुक्यातल्या शेणीत इथं सभा पार पडणार आहे आणि या सभेसाठीची जय्यत तयारी सध्या करण्यात आलेली आहे। सभेसाठी सुमारे 35 एकर जागेवर नियोजन करण्यात आलेलं आहे। या सभेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि प्रासंगिक गीतं देखील सादर केली जातील। शेणीतमध्ये होणाऱ्या या सभेला मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून आजच्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। इगतपुरीतल्या शेणीतमधल्या सभेसाठीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने मराठा बांधव या सभेसाठी उपस्थित असणार आहेत। या अनुषंगाने मराठा संघटनांकडून मराठा कार्यकर्त्यांकडून योग्य ते नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। पोलीस बंदोबस्त तैनात आहेच, मात्र या व्यतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सगळ्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे मोठ्या संख्येने मराठा बांधव या सभेसाठी येण्याची शक्यता असल्याने आयोजकांनी त्या पद्धतीने नियोजन देखील केल्याचं समोर येत आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अविनाश कानडजे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। अविनाश, मनोज जरांगेंची इगतपुरीतल्या शेणीत इथं सभा होतीये। मोठा जनसमुदाय मराठा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवली जाते। नियोजन नेमकं कसं आहे, सभेची एकंदरीतच तयारी नेमकी कशी आहे, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? नक्कीच आपण जर बघितलं तर संपूर्ण तयारी रात्रीपासूनच मागील काही दिवसापासूनच सुरू झालेली होती। तर संपूर्ण मराठा समाज रात्रीपासूनच या ठिकाणी यायला सुरुवात झाली होती। त्या ठिकाणी गर्दी रात्रीपासूनच वाढत होती आणि आपण जर बघितलं तर आयोजकांकडून चोख असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। जे काही त्यांच्याकडून काही मराठा समाजाचे लोक देखील त्या ठिकाणी सर्वांना सेवा देण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत। तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो। तर दुसरीकडे आता जरांगे पाटील यांचं नुकतंच नाशिक शहरामध्ये आगमन झालेलं आहे। जागोजागी त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे आणि त्या स्वागताच्या नंतर जरांगे पाटील ज्यावेळेस संपूर्ण समाजाला ज्या ठिकाणी त्यांचं स्वागत होत होतं त्या ठिकाणी समाजाला संबोधित करत होते, त्यावेळेस त्यांनी एक सूचक असा इशारा दिलाय की मला बरेच हिशोब चुकते करायचे आहे, बाकी सर्व काही मी सभेच्या ठिकाणी बोलणार आहे। त्यामुळं भुजबळ यांना नक्की ते टार्गेट करतील असं समजतंय आणि तसा त्यांच्याकडून इशारा देण्यात आलाय। त्यामुळे ही सभा नक्कीच वादळी होणार यात कुठलीही शंका नाही। त्यामुळे आता जर आपण एकूणच बघितलं तर संपूर्ण मराठा समाजाचा जल्लोष आणि मराठा समाज संपूर्ण एकत्र पद्धतीने या ठिकाणी जमलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर 12च्या सुमारास जेमतेम जरांगे पाटील मैदानावरती पोहोचतील आणि त्यानंतर सभेला सुरुवात होईल। बर अविनाश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। मनोज जरांगे पाटलांची इगतपुरीमध्ये सभा होतीये आणि या सभेसाठीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। ज्या ज्या ठिकाणावरनं मनोज जरांगे पाटील जात आहेत त्या ठिकाणी त्यांचं मोठं जंगी स्वागत देखील होत आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले नाशिकचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ देखील सध्या आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, नाशिकमध्ये इगतपुरीत जरांगे पाटलांची सभा होतीये। सभेसाठीचं नियोजन देखील जोरदार करण्यात आलेलं आहे। आयोजकांनी पुरेपूर खबरदारी घेतली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे। ज्या ज्या ठिकाणावरनं जरांगे पाटील जात आहेत त्या ठिकाणावरनं मराठा बांधवांकडनं त्यांचं अगदी जंगी स्वागत देखील केलं जात आहे। लक्ष्मण, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? मनोज जरांगे पाटील यांची नाशिकच्या शेणीत येथे एक जाहीर सभा पार पडणार आहे आणि आपण 4 रॅम्पवरून मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येणार आहे। त्या रॅम्पवरती उभे आहोत आणि त्या ठिकाणी दृश्य बघतोय अशा पद्धतीचं एक विराट मैदान जे आहे ते जरांगे पाटील यांच्या सभेच्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे। जवळपास 50 एकरहून अधिक जागेमध्ये हे मैदान जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे आणि या मैदानावरती आता हळूहळू मोठ्या प्रमाणात गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ही सगळी दृश्य जी आहे ती नाशिकच्या शेणीत येथील मैदानावरील आहे आणि या मैदानावरती नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळते। या सभेच्या निमित्तानं नाशिकमधील मराठा बांधव जे आहे एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी करणार आहे। काही पदाधिकारी आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। कशा पद्धतीची गर्दी या पुढच्या काळामध्ये होईल आणि कसं नियोजन करण्यात आलंय? आज या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं नाशिक जिल्ह्याच्या वतीने स्वागत या ठिकाणी आम्ही करत आहोत। काल मनोज जरांगे पाटील यांची मध्यरात्री 12 वाजेच्या दरम्यान त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सभा झाली आणि आताही या ठिकाणी जवळपास 50 एकर जागेमध्ये या ठिकाणी शेणीत या ठिकाणी ही सभा होत आहे
आणि लाखो समाज बांधव या सभेला आताच उपस्थिती झालेले. मला असं वाटतं की किमान 3 ते 4 लाख लोकांची उपस्थिती या सभेला असणार आहे. आणि मराठा समाज आता आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. हे मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाने आपला संघर्ष योद्धा निवडलेला आहे आणि त्या संघर्ष योद्ध्याच्या पाठिंब्यासाठी या ठिकाणी सर्व समाज एकवटलेला आहे. समाज एकवटला. किती गर्दी साधारणतः या मैदानावरती होईल आणि कुठून कुठल्या कुठल्या तालुक्यातून लोक जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत? आता सांगितल्याप्रमाणे मुख्य 3 तालुक्यांवर हा सारा सभा नियोजन केलेला आहे. 3 तालुक्यांची, सिन्नर तालुका, इगतपुरी तालुका, त्र्यंबक आणि नाशिक. आपण जर बघितलं असेल आपल्या मीडिया मार्फत 12 किलोमीटर लांब आमच्या पार्किंगच्या व्यवस्था आहे नदीच्या पलीकडे. तिकडून माय लेक महिला मोठ्या प्रमाणात पायी येत आहेत आणि जितक्या मार्गावर जरांगे पाटील साहेब येत आहे त्या सर्व मार्गांवर ठिकठिकाणी स्वागत आहे. ते झाल्यानंतर साधारण त्यांना यायला तिथं 1.5-2 तास अजून लागणार आहे. तुमच्या जिल्ह्यातले नेते छगन भुजबळ यांचा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध आहे. त्यांना कसं प्रतिउत्तर आजच्या सभेतून देणार आहे? खरं ओबीसीचा आकडा जो त्यांनी ग्राह्य धरला लोकसंख्येच्या आधारे आणि ज्याच्या आधारे त्यांनी 27% धरला तो केंद्र मागासवर्ग आयोगाचा निष्कर्ष लावलेला आहे. महाराष्ट्रामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि तर त्यांनी फक्त विरोध सरसकट मराठा बांधवांना ओबीसी मध्ये समाविष्ट केलं पाहिजे ही जरांगे पाटलांची मागणी आहे. आणि जर मग तुम्ही कुणबी धरलं गेलं आहे तर मग द्यायला तुम्हाला प्रमाणपत्र अडचण काय? उगाच कशाला विरोध करताय? उगाच कशाला समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करताय भुजबळ साहेब? समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय अशा प्रकारचा आरोप जो आहे तो मराठा बांधवांचा आहे. आणि पुढच्या काही वेळामध्ये मनोज जरांगे पाटील जे आहे ते या मैदानावरती येतील. या ठिकाणी एक जाहीर सभा, विराट सभा जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची या ठिकाणी होणार आहे. आपल्या दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण बघतोय की शाहीर जे आहेत त्यांचे पोवाडे सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या लोकांच्यासाठी म्हणून अशा प्रकारची वातावरण निर्मिती जी आहे ती शाहिरांच्या माध्यमातून केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आसनस्थ असलेला अशा प्रकारचा एक भव्य पुतळा या मैदानावरती उभारण्यात आलेला आहे आणि एक जोरदार अशा प्रकारचं शक्ती प्रदर्शन मराठा समाजाच्या वतीने आज नाशिकमध्ये करण्यात येते. आणि निश्चितपणे या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं छगन भुजबळांना आजच्या सभेमध्ये जरांगे पाटील काय उत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. बरोबर. शेणीतमधल्या या सभेसाठीची जय्यत तयारी आपण सध्या पाहतो आहोत आणि आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आणि लक्ष्मण घाटोळ आपल्याला या सभेच्या अनुषंगानं सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आपण पाहतो आहोत मनोज जरांगेंची इगतपुरीतल्या शेणीत इथं सभा होतीये आणि या सभेच्या अनुषंगानं मोठी तयारी करण्यात आलेली आहे. या सभेत जरांगे पाटील नेमकं काय बोलतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मराठा नेते समाजाला साथ देत नाहीत ही शोकांतिका आहे. सर्व फक्त परिवारापुरती दुकानदारी करतात असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी इगतपुरीमध्ये केलेलं आहे. माझा पिंड राजकीय पिंड नाही, मी फक्त गोरगरिबांसाठी लढतोय, माझ्या डोक्यामध्ये राजकारण नाही असंही त्यांनी म्हटलंय. तर अजित पवारांनी आमदारांच्या बैठकीमध्ये एकेरी बोलण्यावर तंबी दिली तशी आरक्षणावर द्यावी, सभा न घेता परत जाईन असंही जरांगेंनी म्हटलंय. एवढं प्रचंड संख्येनं संख्याबळ त्यांचं वरच्या लेवलला असताना त्यांनी साथ दिली नाही म्हणून तर ही लेकरांवरती गोरगरिबाची ही वेळ आली. त्यांनी साथ दिली असती तर 2 घंट्यात आरक्षण मिळालं असतं. परंतु त्यांचे मनस्थिती आणि विचार त्यांच्या कुटुंबापुरता आणि त्यांच्या वैयक्तिक एकूण असणाऱ्या दुकान म्हणून त्याला त्या दुकानापुरताच आपण ज्या समाजाचा जन्म घेतला आपण त्याचं देणं लागतो. आणि जर समाजाला आपण मायबाप समजत असलो तर लेकरू म्हणून आपण काम केलं पाहिजे. त्यासाठी आपण लागल तो संघर्ष करायचा या उद्देशानं सुरू आहे. तेवढं आरक्षण तंबी देऊन टाका म्हणा एक हो मोकळे फाटकून मी नाशिकूनच जातो घरी काय ती एक तंबी द्या लगेच आरक्षण देऊन टाका म्हणा आत्ताच्या आत्ता. जे घेऊन जातो ट्रक भरून गुलाला ते फुलं येतो घेऊन माघारी शहागडला जाऊन तिथं जावं लागेल. येताना कापूस आणतो तुळशी देवा पुढे ठेवतो तसा. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? आणखीन काय पाहिजे? सन्मान याच्यापेक्षा काय पाहिजे? लाखाने मराठी आणतो परत तुमचा सन्मान कराल तेवढी एक तंबी द्या. मनोज जरांगे पाटील नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे. यानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये सापडलेल्या कुणबी नोंदींची पाहणी देखील केली आहे. या नोंदींच्या आधारे आता सरकारला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास काहीच हरकत नसल्याचंही त्यांनी मत व्यक्त केलंय.
तुम्ही सध्या राज्यभर नोंदी शोधताय, तर एक टीम इथं राहू द्या. जिल्ह्यात कामं जे नोंदी सापडण्याचे ते सुरू ठेवा. इथं वेगळा स्टाफ एक पाठवून या सगळ्या नोंदी घेण्याचा अहवाल बनवा. कारण हे खूप महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला न्याय देणार आहे. कारण इथून त्र्यंबक राजाच्या आशीर्वादानं या हजारोनं नोंदी यांच्याकडे आहेत. तर या लोकांचं खूप कल्याण होणार आहे. ही तुम्ही ह्या नोंदी घेऊन मराठा समाजाला आता याच्यावरती आरक्षण मिळतंय. काही सरकारलाही नोंदी सापडल्या तिकडं आणि इथं तर खजिनाच सापडला.